बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय लढा देत आहेत. तर याच प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडसाठी आई पारुबाई यांनीही आंदोलन केलंय. माझ्या मुलाला न्याय द्या या मागणीसाठी त्यांनी थेट पोलीस स्टेशनच्या दारातच ठिय्या मांडला. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र वाल्मिक कराडच्या आईंना आपण भोळे आहात असं म्हणत थेट कराडवर असलेल्या आरोपांची यादीच दाखवलीय. दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केलीय. ती पोस्ट काय आहे, वाल्मिक कराडच्या आईंचं काय म्हणणं आहे, सगळं पाहूया या व्हिडिओतून. बीडच्या केसमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे नाव पुढे आलं. सध्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. पण कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करत मकोका लावावा या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. संतोष यांचे भाऊ धनंजय यांनीही पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. पण या सगळ्यात वाल्मिक कराडसाठी आई पारुबाई कराड पुढे आल्या आहेत. वाल्मिक कराडच्या आईंनी थेट परळी पोलीस ठाणं गाठत आपल्या मुलाला वाचवण्याची मागणी केली आहे. माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराड यांच्या आईंनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या देत आंदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत इतर महिलाही दिसून आल्या. 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या आरोपी आहे. केस पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या कोठडीत आहे. पण हा गुन्हा खोटा आहे. गलिच्छ राजकारणासाठी माझ्या मुलावर अन्याय केला जातोय असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कराडवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या आणि माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी वाल्मिक कराडच्या 75 वर्षांच्या आई पारुबाई बाबूराव कराड यांनी केली आहे. या आंदोलनावेळी त्यांनी काय म्हटलंय ते आधी पाहूया. माझ्या लेकावर लाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुट्ट्या करा. हे सगळे तुम्ही खोटे येतो आम्ही करायलेत माझ्या लेकावर. सगळे खोटे नाटे गुन्हे पण आई तुम्ही भोळे आहात, तुमचा मुलगा आणि नातू काय करतात याची तुम्हाला कल्पना नाही असं म्हणत अंजली दमानिया यांनी एक पोस्ट केली आहे. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक महत्वाच्या बाबी समोर आणत त्या आरोपींविरोधात कारवाईसाठी पुढाकार घेत आहेत. आता एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये वाल्मिक कराडवर असलेल्या प्रेमापोटी तुम्हाला वास्तव दिसत नाहीये अशी जाणीवच दमानिया यांनी कराडच्या आईंना करून दिलीय. पाहूया दमानिया यांनी या पोस्टमध्ये काय म्हटलंय. वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई, आपण भोळ्या आहात. आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पाहावी ही विनंती. त्यांच्यावर याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पाहावा. या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी 6 सवाल केलेले आहेत. ते कोणते आहेत ते पाहूया. त्या म्हणतात, आपल्याला काही प्रश्न. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या पत्नीनं वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं ते चुकीचं आहे का? आबादा कंपनीचे लोक यांनी केलेला FIR खोटा आहे का? गोट्या गीतेसारखी माणसं सदगृहस्थ आहेत का? असे सवाल दमानिया यांनी केलेत. त्यांनी पुढे असंही म्हटलंय की एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणं योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचं वास्तव आपण बघा ही विनंती. वास्तव हा पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला आईनं काय करायला हवं ते आपण पहा. संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती, वडील आणि भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असा सवाल करत दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या आईंना उद्देशून ही पोस्ट केली आहे. खरं तर वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल असल्यानं कराडची जामिनावर सुटका होण्याची शक्यता आहे. पण संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींसह अनेक जण करतायत. मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही हीच मागणी केली आहे. हे सगळं असताना वाल्मिक कराडच्या आईंचं आंदोलन सुरू आहे. पण अंजली दमानियांनी या पोस्टच्या माध्यमातून कराडच्या आईंच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि लोकमत साहेब, ह्याला न्यायच आम्हाला द्यायचा नाही. आमच्यावर फाशी द्या, नाही फाशीची शिक्षा करा, नाही राखेल होता आमच्यावर. आता बसून आम्ही कवर बघावं. त्यांचा कवर एवढं सहन करावं. 1 महिना झाला सहन करायला. आम्ही फुटवर द्यायचा आणि सहन करावा. माझ्या लेकावरला गुन्हाच मागे घेणार तर काय एवढा गुन्हा केलाय माझ्या लेकानं.
मला सांगा, तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही उपचार काय करायचंय खराब? आता इथून मेले तरी पाणी पाजवाय तरी लेकाला माहे आणा. मेले तर माझ्या जीवाची परवा नाही. लय लेख मे परी कष्टात वाढविला. आता तुमची मागणी काय आहे? माझ्या लेकाला सोडून द्यावा, गुन्हा सगळा महाग घ्यावा, एवढीच माझी मागणी आहे. मला सांगा, तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, तुमची काय मागणी आहे? बोला. काल जे आंदोलन झालं, आमचं प्रोसिजर व्यवस्थित चालू होतं. आम्ही कुठल्याच गुन्ह्यामध्ये काल नव्हतो. रातोरात SITचे माणसं बदलली. कशामुळे बदलले? आणि रातोरात बदलून जर तुम्ही गुन्हा आम्हाला तपास करायचे म्हणून परत जर आमच्यावर गुन्हे दाखल करून जर त्यांना डांबून ठेवत असाल तर हे किती चुकीचं आहे. जे SITची जे तुम्हीच मागणी केलेले माणसं तिथं आलेले होते, सगळं त्यांच्या हिशोबाने त्यांचा तपास चालू होता. परत रातोरात जाऊन आणि SITचे कुठल्या समाजाचे आता लोक भरती झालेत हे माहिती का तुम्हाला? 8ला 8 समाजाचे, पूर्ण मराठा समाजाची भरती केलेत. कशामुळे केलेत? कुणी केलेत? हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल ना. कशामुळे केले? फक्त ह्यांना त्रास देण्यासाठी, ह्यांना डांबून ठेवण्यासाठी. राजकारण पूर्ण एवढं राजकारण असते का कुठं? अख्खा आज महिना झालं त्यांच्यावर पूर्ण राजकारण वाजवायले. कशासाठी वाजवायलेत? आम्ही कोण आहेत? सामान्य व्यक्तीच आहेत ना, सामान्य कार्यकर्ताच आहेत ना. मोठे लोक तुम्ही आहेत, सगळे राजकारण तुमचं व्हायले, जातीवाद तुमचा व्हायलाय. आम्ही कधी जातीवाद केला का? कुठं राजकारण केलं? फक्त प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलं, ह्याचं फळ जर असं भेटत असेल ही अवघड गोष्ट आहे. आणि कशामुळे करायला हे त्यांनीच हे सांगावं. आज काही गुन्हे वाढवले? हा, तेच म्हणालो. कालचं आंदोलन ऐकून जर तुम्ही आज गुन्हे वाढवत असाल, जे करून की माझा नवरा आज पूर्णपणे त्याच्यातून बाहेर पडलेला होता. आज आम्हाला MCR भेटून आज आम्हाला जमानत मिळणार होती. ती जर तुम्हाला देखल नाही, जर आज तुम्ही जर दबाव टाकून आंदोलन करून जर त्यांच्यावर परत गुन्हे दाखल करून आज परत माझ्या नवऱ्याला जर तुम्ही ज्याचा अधिकार असताना तो अधिकार त्यांच्याकडे न देता त्यांना परत डांबून ठेवलं, ही चुकीची गोष्ट आहे. ज्या आंदोलन करून तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तेच आंदोलन करून आज आम्हाला त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायला लावायचे. तुम्ही जसे आंदोलन करून गुन्हे दाखल करू शकता ना, तसं आम्ही आंदोलन करून गुन्हे मागे घ्यायला लावू शकतो ना. तो तर मला का असं वाटतं की जातीवाद केला नाही तर काय केलं? मग का बदलले SITची माणसं? का आणला सगळा मराठा समाज त्याच्यामध्ये? होता ना, SITचे अधिकारीच होते ना सगळे. मग का आणला? हे तर माहिती ना तुम्हाला. SITचे अधिकारी का बदलले? कशासाठी बदलले? मग जातीवाद नाही तर काय? मग हे स्पष्ट आहे ना. हे सगळ्या समाजाचीच लोक होते ना SIT मध्ये. मग तिथं मराठा समाजाचेच का आणले लोक? मराठा समाजाचे आणून जातीवाद कशासाठी करताय तुम्ही? जरांगे पाटील काल तिकडे गेले, काय साध्य करायचंय त्यांना? जातीवाद जात बघून काही गोष्टी झाल्यात का? काही गुन्हे जात बघून झाली का? तुम्ही जे आमच्यावर अन्याय करताय ते तर जात बघूनच करताय ना. कशासाठी करताय तुम्ही आमच्यावर अन्याय? तो आज सुरेश धस बोलतायत, आज संदीप क्षीरसागर बोलतायत, आज सुरेश सोळंके बोलतायत, आवाड बोलतायत. का बोलतायत तुम्ही? बजरंग सोनवणे बोलतोय. कशासाठी बोलतोय तो? की जातीवाद नाही तर काय? मग जातीवाद आणि राजकारण ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा, सामान्य कार्यकर्त्याचा बळी देताय तुम्ही. ते का देतायत, कशासाठी देतायत हे सगळ्या लोकांना माहिती झाले, सगळ्यांना माहिती झाले. पण हे बळी आम्ही असं जाऊ देणार नाही. आमच्यावर जे सगळ्यांचं ऐकून जे तुम्ही गुन्हे दाखले, जिथं कायदा सुव्यवस्थेचा न विचार करता जर ऐकून तुम्ही गुन्हे आमच्यावर दाखल करत असाल तर आजही तुम्हाला आमच्या आंदोलनाला हे देऊन आमच्यावरचे गुन्हे मागे घ्यायलाच पाहिजेत. SIT सारखी एखादी संस्था आहे ती ज्यावेळेस SIT सारखी संस्था होती ना, तुम्हीच आणली होती ना SIT का? आम्ही आणली होती. CID सारखी संस्था आहे, तुम्हीच आणली होती ना. तुमचा विश्वास होता का CID वर? का नाही विश्वास? CID वर विश्वास. CIDचा तपास चालू होता, SITचा तपास. तरी पण तुम्ही काल कशासाठी आंदोलन केलं? CIDनं जर काही तपासाअंती जर निघाला असतं तर CIDनं नाव घेतले, CIDनं गुन्हा दाखल केले असते ना. जिथं आम्ही क्लीन चिट न पूर्ण व्यवस्थित बाहेर असताना जेव्हा तुम्हाला समजलं की आमच्यावर काही कुठलं आम्ही कुठे अडकत नाही, तर तुम्ही आंदोलन करून आम्हाला गुन्हे दाखल करायला होता का? दोषी असतील तर जे काही दोषी असतील तर त्याच्यावर जे काय आमचे दोषी असतील, जे काय असेल ते आम्ही त्या हिशोबाने चालतच होतो ना. आम्ही महिनाभर शांतच आहेत ना.
जे काही न्यायालयानं चालू आहे त्या न्यायालयानंच आमचं चालू होतं ना व्यवस्थित, त्या हेनंच आमचं जाऊ दे असंच आमचं चालू होतं ना. मग आता सगळं व्यवस्थित झालेलं असताना आम्हाला आज आम्हाला MCR भेटणार होता, आम्हाला जमानतीचा अधिकार होता, आम्ही जमानत हे करणार होतो. जमानत आमची होऊ नये, आमच्यावर परत हे व्हावं म्हणजे तुम्ही आंदोलन करून तर आमच्यावर गुन्हे दाखल करते, हे कुठलीच नाही. आम्हाला अधिकार नाही का जमानत मागण्याचा किंवा आम्हाला काही हे करण्याचा. तुम्ही पण एक महिला आहात हो ना, आणि त्या पण एक महिला आहेत. एक महिला ज्यांचा- ज्यांच्यासोबत हा हे झालेला आहे, जो प्रकरण झाले त्याच्यासाठी तर आम्ही फार दुःखी आहोत. त्याचा पूर्ण आम्हाला निषेध आहे. अशा गोष्टी होता कामाच नाही. ती सुद्धा आज एक महिला आहे, मी सुद्धा आज एक महिला आहे. ती तिच्या जागेवर आहे, मी माझ्या जागेवर. तर त्या गोष्टीसाठी जाती वळण देऊन जर तुम्ही एखाद्या स्त्रीला म्हणा, एखाद्या व्यक्तीला म्हणा, जर डांबीस ठेवत असाल तर ही गोष्ट बरोबर नाही ना. तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित तपास करा. व्यवस्थित तपास सगळे चालू होते, सगळ्या गोष्टी चालू होत्या. जर तुम्ही आंदोलन करून जर एखाद्याचं नाव त्याच्यामध्ये घ्याच असं जर तुम्ही हे करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. हे न्याय व्यवस्थेला शोभणारी गोष्ट नाही. CIDच्या तपासावर तुमचं काय? CIDचा तपास आज सगळं बाहेर येणारच होता ना. CID सगळं प्रूफ केलंच होतं ना CIDनं. आज आम्हाला MCR भेटणार असतं, आम्ही MCR साठी आज आम्ही अप्लाय केलंच होतं. त्याच्यानंतर पण जर तुम्ही आधी 15 दिवस झालं तुम्ही तपास करताय, तरी पण आज तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला त्या लोकांचं आंदोलन ऐकून जर तुम्ही दुसऱ्या गोष्टीमध्ये तपास करायचं म्हणजे जर आम्हाला जर काही गोष्टीपासून वंचित ठेवत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. असं आहे की तपासामध्ये जर समजा तुमचे पती दोषी आढळले, जे दोषी आढळले तर जे काय असेल ते आम्ही त्याला तोंड देऊ, त्या मार्गाने आम्ही व्यवस्थित जाऊत ना. मग आक्षेप कसा आहे? आक्षेप असा आहे की आमच्यावर जे आज गुन्हे दाखल केलेत, आज जे CIDनं ऍक्शन घेतली ती त्या कालच्या आंदोलनामुळे घेतली. त्या कालच्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी आज आमच्यावर ऍक्शन घेतलेली आहे. इतके दिवस घेतली नाही ना. इतके दिवस त्यांचा तपास चालूच होता व्यवस्थित. आता हे ठिय्या आंदोलन कुठपर्यंत? आमच्यावर